नमस्कार मैत्रिणींनो. तर सबस्क्राईब कसे वाढवायचे, तर आपण चॅनल ओपन केला की आपल्याला असं वाटतं की लवकर आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्राईब यायला पाहिजे. सगळ्यांनाच असं वाटत असतं, साहजिकच आहे. पण कसे वाढवायचे, कोणत्या पद्धतीत वाढवायचे की जे सेफ असेल, तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण जेव्हा चॅनल ओपन करतो तर लगेच काही सबस्क्राईब आपले वाढत नसतात. कशामुळे वाढतात तर ते सांगणार आहे. तर भरपूर आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे यूट्यूब जे ॲप आहे त्याच्यावर भरपूर लोक टाकतात की इथून सबस्क्राईब घ्या, तिथून घ्या, हे फ्री आहे, ते ॲप फ्री आहे. पण खरं सांगते मी, कुठूनही सबस्क्राईब तुम्ही घेऊ नका. पेड सबस्क्राईब तर अजिबात घेऊ नका. कारण सध्या तरी काहीच होणार नाही. तुमचे सबस्क्राईब वाढतील, सहज वाढतील, दिवसाला वाढतील, जेवढे पाहिजे तेवढे वाढतील. तर अशामुळे चुकीच्या पद्धतीने सबस्क्राईब वाढवले किंवा मिळवले तर तुम्हाला पुढे जाऊन मॉनिटाईजला प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे कसे सबस्क्राईब आपल्याला मिळवायचे आहे, 1000 सबस्क्राईब कसे आपल्याला पूर्ण करायचे आहे, हा टप्पा तर खूप आपल्याला कठीण वाटतो. पण कठीण असं काहीच नाही, खूप सोपं आहे. तर ते आपल्या हातात आहे. काय करायचे, आपल्याला शॉर्ट व्हिडिओ रोज टाकायचे आहेत आणि शॉर्ट व्हिडिओने आपल्याला सबस्क्राईब मिळत असतात. लॉंग व्हिडिओला शक्यतो एवढे सबस्क्राईब मिळत नसतात आणि शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले येतात. म्हणजे बघा, तुम्ही तुमचे व्हिडिओ चेक करा चॅनलवरचे, लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओला जास्त व्ह्यू आलेले असतात. तर का तर लोक लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त पाहायला पसंत करतात. आणि शॉर्ट व्हिडिओ जर चांगला असेल, म्हणजे कंटेंट चांगला असेल, तर त्याला सबस्क्राईब लगेच मिळतात, लगेच लोक सबस्क्राईब करतात आणि मग आपले सबस्क्राईब वाढत असतात. तर ते ही पद्धत वापरायची आहे. खूप सेफ आहे ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ रोज अपलोड करायचे आहेत, चांगल्या पद्धतीचे, चांगला कंटेंट वापरून. बघा, सबस्क्राईब आपोआप येतात. आणि लॉंग व्हिडिओ तुम्हाला, आणि मी तर म्हणेन सबस्क्राईबच्या मागे लागू नका. तुम्हाला अगोदर वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. कारण वॉच टाईम हा कंप्लीट करायला वेळ लागतो. कारण कोण एवढे व्हिडिओ बघत नाही. आता साधारण आहे 10 मिनिटाचा जरी माझा व्हिडिओ असला तरी लोक फक्त 2 मिनिटात हा व्हिडिओ संपवतात. म्हणजे कुठून वॉच टाईम हा कंप्लीट होणारा असतो आपल्या चॅनलवरचा. त्यामुळे लोक एवढं वॉच करत नाही. का करत नाही तर कोणाला एवढा वेळ पण नसतो की लॉंग व्हिडिओ एवढा तुमचा 10-10, 20-20 मिनिटाचा पाहिला. त्यामुळे शक्यतो 3 मिनिटाच्या वरती व्हिडिओ बनवा. म्हणजे लोक थोडा बघायचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे तुमचा वॉच टाईम वाढण्यास मदत होईल. त्यामुळे अगोदर वॉच टाईम कंप्लीट करा. सबस्क्राईबचं काही नाही, नंतर आपोआप शॉर्ट व्हिडिओने मिळत असतात. तर मला एक काल कमेंट आली होती की ताई सबस्क्राईब कसे वाढवायचे. तर त्या ताईला मी रिप्लाय दिला होता की मी उद्या व्हिडिओ टाकेल म्हणून. आणि मी टाकणारच होते ह्या टॉपिकवरती, मला व्हिडिओ टाकायचाच होता. तर त्या ताईने सुद्धा हा व्हिडिओ पाहावा असं मला वाटतं. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सबस्क्राईब कसे मिळवायचे, चुकीच्या पद्धतीने मिळू नका. पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि हे आपल्याला आत्ता कळत नाही. जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईजला पाठवतो त्यानंतर रिजेक्ट होऊन येतो चॅनल आणि आपल्याला मेलसुद्धा येतो की कशामुळे तुमचा चॅनल रिजेक्ट झाला आहे, मॉनिटाईज झालेला नाही. तर तेव्हा मग खूप टेन्शन येतं. कारण आपण आत्तापर्यंत जी काही मेहनत केलेली असते त्याच्यावर सगळं पाणी फिरलेलं असतं. त्यामुळे आपल्याला कुठूनही चुकीच्या पद्धतीने सबस्क्राईब मिळवायचे नाहीत. आपल्याला आपल्या मेहनतीने सबस्क्राईब मिळवायचे आहेत. आणि हे एका वर्षाच्या आतमध्ये जर कंप्लीट केलं, हा क्रायटेरिया म्हणजे 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईब, तर खूप म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला, खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट 1 वर्षाच्या आतमध्ये केली पाहिजे. कारण 1 वर्ष जर चॅनलला झालं तर खूप पुढे जाऊन आपल्याला अजून मेहनत करावी लागते. कारण 1 वर्ष जर होऊन गेलं तर आपल्या चॅनलवरचा वॉच टाईम जो असतो तो. आणि व्हिडिओ कसे बनवायचे, तर ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. म्हणजे काय ट्रेंडला आहे तर त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. म्हणजे जास्त चालतात ते, तर त्याने सुद्धा व्ह्यूज पण चांगले येतात आणि सबस्क्राईबसुद्धा मिळून जातात. तर आणि अजून एक गोष्ट, टॅग चांगला ठेवा. म्हणजे सर्चमध्ये तुमचा व्हिडिओ आला पाहिजे असे टॅग लावा. थंबनेलसुद्धा आकर्षक ठेवा.
आणि म्हणजे जास्त पण असं लिहायची गरज नाही, जे काय मेन आहे ते थंबनेलमध्ये लिहायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे तुमच्या व्हिडिओमध्ये आहे तेच तुमच्या थंबनेलवरती असायला पाहिजे. कारण व्हिडिओमध्ये एक माहिती आणि थंबनेलवरती दुसरी माहिती, हे खूप चुकीचं आहे. हे यूट्यूबच्या पॉलिसीच्या नियमाच्या बाहेर आहे. त्यामुळे जे व्हिडिओमध्ये आहे तुमच्या तेच थंबनेलवरती असायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही एक लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि दुसरं एक, टॅग व्यवस्थित असायला पाहिजे, सर्चमध्ये तुमचा व्हिडिओ येऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे टायटल पण तसंच रिलेटेड ठेवायचं आहे, टॅगच्या रिलेटेड. म्हणजे जसं व्हिडिओमध्ये तुमच्या माहिती आहे त्या रिलेटेड तुम्हाला टॅग हे द्यायचं, टायटल द्यायचं आहे. खूप साधं सोपं आहे, अवघड अशा काहीच गोष्टी नाही. आणि सबस्क्राईबच्या मागे लागू नका. वॉच टाईम अगोदर कंप्लीट करा, सबस्क्राईब नंतर आपोआप येत असतं. फक्त शॉर्ट व्हिडिओ डेली तुम्ही अपलोड करत जा, बाकी काहीच नाही. कारण शॉर्ट व्हिडिओ जास्त लोक पाहायला पसंत करतात. लॉंग व्हिडिओ पाहायला खूप वेळ लागतो, त्यामुळे एवढा वेळ कोणाकडे नसतो. त्यामुळे फक्त लोक असं स्क्रोल करत असतात, त्यामुळे तो शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होऊन जातो. आणि दुसरं म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक, म्हणजे काय ट्रेंडला आहे आता सध्या, काय चालू आहे, तर त्यानुसार व्हिडिओ बनवायचे आहेत. आणि दुसरं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आवाज व्यवस्थित आला पाहिजे. तुमचा व्हॉइस जो आहे तो व्यवस्थित क्लिअर पाहिजे, असं अडखळत आला नाही पाहिजे. एकदम स्पष्ट आवाज आला पाहिजे व्हिडिओमध्ये. बॅकग्राऊंडला कसलाही आवाज दुसरा आपल्या व्हिडिओमध्ये आला नाही पाहिजे. शांत एकदम बॅकग्राऊंडला पाहिजे. कसं होतंय, आपण व्हिडिओ बनवत असतो आणि आजूबाजूच्या घरामध्ये सॉन्ग चालू असतं, मग तेच त्या सॉन्गचा जर आवाज आपल्या व्हिडिओमध्ये आला तर आपल्याला नंतर कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो काळजी घ्या. जेव्हा व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा आजूबाजूला कुठलाही आवाज नसायला पाहिजे. नॉर्मल जे असतो आवाज पक्ष्यांचा, गाड्यांचा, हा ठीक आहे, पण गाण्यांचा आवाज हा आला नाही पाहिजे. टीव्हीचा आवाजसुद्धा आला नाही पाहिजे. खूप महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. इथपर्यंत कोणच व्हिडिओ बघत नाही, कारण काय होतंय, स्टार्टिंगला व्हिडिओ पाहतात, नंतर डायरेक्टमध्ये थोडंसं डायरेक्ट एंडला व्हिडिओ पाहून व्हिडिओ एंड करतात. काहीच उपयोग नसतो, कारण मी इतकी महत्त्वाची माहिती कळकळीने सांगत असते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मला जो स्वतःला अनुभव आला आहे तो लोकांना मला ती माहिती द्यायची आहे, जी खरी आहे, रिअल आहे. पण ती लोक पूर्ण व्हिडिओज बघत नाही, ही मोठी चूक आहे. आणि आतापर्यंत जी काही माहिती सांगितली, तर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नक्की रिप्लाय देईल आणि मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओला तुमच्या क्लॅरिटी असायला पाहिजे. म्हणजे कुठेही बसायचं अंधाऱ्या खोलीमध्ये काहीच उपयोग नसतो. स्पष्ट असा क्लिअर दिसला पाहिजे तुमचा व्हिडिओ. बॅकग्राऊंडला थोडंसं चांगलं असं ठेवा, त्यामुळे लोकांना पाहायला सुद्धा आवडेल. आणि एकदम क्लिअरिटी पाहिजे. जास्त पण काय म्हणतात त्याला, फिल्टर केलेला व्हिडिओ नसायला पाहिजे. जास्त एकदम व्हाईट दिसतं, व्हाईटनेस दिसतो तुमच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे जे काय आहे ते एकदम क्लिअरिटी असायला पाहिजे. व्हॉइस एकदम व्यवस्थित असायला पाहिजे. ही काळजी घ्या. नक्कीच तुमचा पण चॅनल पुढे जाईल. आणि माहिती आवडली असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.